रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल. नमस्कार माझ्या रसिक आणि भाविक मायबाप श्रोत्यांनो. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजेत. भगवंताच्या छायेत आणि भक्तीच्या मायेत राहिल्यावर माणसाला कसली आलीये चिंता? संसाराच्या या धावपळीत सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण नुसते पळत असतो. कोणाला पैशाची चिंता, कोणाला मुलांची चिंता, तर कोणाला नोकरीची धावपळ. या सगळ्यात आपण स्वतःसाठी आणि त्या परमेश्वरासाठी वेळ काढायलाच विसरून जातो. पण आज तुम्ही तुमचा हा मौल्यवान वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहण्यासाठी आला आहात, त्या अर्थी साक्षात पांडुरंगाचीच तुमच्यावर कृपा आहे असं मी मानेन. कारण देवाच्या इच्छेविना झाडाचं पानही हलत नाही. मग देवाच्या कथेला बसण्याचं भाग्य असं सहज कसं मिळेल? आज आपण अशाच एका अत्यंत मंगलमय, पवित्र आणि मनाला शांत करणाऱ्या प्रवासाला निघणार आहोत. आज मी तुमच्यासाठी एक अतिशय सुंदर, रंजक आणि तेवढीच पुण्यदायी अशी कथा घेऊन आली आहे. ही कथा आहे अधिक मासाची. होय, तोच तो आपला धोंड्याचा महिना. आता तुमच्या मनात विचार आला असेल, ताई ह्यात काय एवढं सांगण्यासारखं? तो तर दर 3 वर्षांनी येतोच ना, त्यात काय एवढं विशेष? तर श्रोते हो, थोडं थांबा आणि ऐका. या महिन्यात असं एक महान रहस्य दडले, ज्याला खुद्द भगवान श्रीकृष्णांनी आपलं स्वतःचं नाव दिलंय. हे का घडलं, कसं घडलं, हे आज आपण अतिशय सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. कथा सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेन. आजची ही कथा तुम्ही मध्येच सोडून जाऊ नका. पूर्ण ऐका. कारण पुराणात अशी फलश्रुती सांगितली आहे की जो कोणी ही अधिक मासाची कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाग्र चित्ताने, भक्तिभावाने आणि श्रद्धेने श्रवण करतो, त्याच्या आयुष्यातले सगळे अडथळे दूर होतात. त्याच्या घरात सुखसमृद्धी चालून येते आणि खुद्द भगवान विष्णू त्याच्यावर प्रसन्न होतात. ही कथा नुसती कथा नाहीये, तर हा एक पारसमणी आहे जो तुमच्या आयुष्याचं सोनं करेल. तेव्हा पुढचा काही वेळ तुमची सगळी कामं, सगळ्या चिंता बाजूला ठेवा. अगदी शांत बसा. डोळे मिटून त्या सावळ्या परब्रह्माची मूर्ती डोळ्यांसमोर आणा आणि ह्या भक्तिरसात अगदी तल्लीन होऊन जा. चला तर मग आपल्या मनाचे कान करूया आणि ऐकूया अधिक मासाची अतिशय अद्भुत, रसाळ आणि डोळ्यात पाणी आणणारी कथा. श्रोते हो, हा निसर्ग, हे जग अत्यंत नियमाने चालतं. काळ हा कोणासाठीच थांबत नाही. जसं डोंगरावरून खळाळत वाहणारं पाणी कोणासाठी थांबत नाही, तसाच काळही सतत पुढे सरकत असतो. सूर्य आणि चंद्राच्या गतीवर आपलं सगळं पंचांग, आपले सगळे सणवार चालतात, हे तर तुम्हाला माहितीच असेल. आपल्या गणितानुसार सूर्याचं वर्ष असतं बरोबर 365 दिवसांचं आणि चंद्राचं वर्ष असतं 354 दिवसांचं. आता बघा बरं, या दोघांच्या हिशेबात दरवर्षी बरोबर 11 दिवसांचा फरक पडतो. हा 11 दिवसांचा फरक एका वर्षात तसाच राहतो, दुसऱ्या वर्षात 22 दिवस होतो आणि 3 वर्षात तो साठून बरोबर एका महिन्या एवढा, म्हणजे जवळपास 33 दिवसांचा होतो. आता हा वाढलेला महिना, हे वाढलेले दिवस कुठेतरी ॲडजस्ट करावे लागतील ना, तर ते आपल्या पंचांगात समाविष्ट केले जातात. आणि या वाढीव महिन्यालाच आपण अधिक मास असं म्हणतो. दर 32 महिने आणि 16 दिवसांनंतर हा अधिक महिना येतो. पण श्रोते हो, ही तर झाली विज्ञानाची आणि गणिताची रुक्ष भाषा. या गणितात भाव नाही, भक्ती नाही. पण आपले ऋषीमुनी, आपले संत किती थोर होते. त्यांनी या गणिताला, या पंचांगाला एका फार गोड, भावपूर्ण आणि डोळ्यात पाणी आणणाऱ्या कथेचं रूप दिलं आहे. गणिताच्या पलीकडे जाऊन भक्तीच्या मार्गाने जर या महिन्याकडे पाहिलं, तर एक वेगळाच आणि अत्यंत सुंदर अर्थ उलगडतो. ती कथा अशी आहे की जेव्हा ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली, तेव्हा काळ, वेळ, दिवस, महिने सगळं काही निर्माण केलं. 12 महिने तयार झाले. प्रत्येक महिन्याला ब्रह्मदेवाने बोलावून घेतलं आणि प्रत्येकाला एक एक स्वामी दिला. चैत्र महिन्याला बोलावलं आणि सांगितलं, आजपासून भगवान विष्णू तुझे स्वामी. वैशाख महिन्याला सांगितलं, मधुसूदन तुझे स्वामी. ज्येष्ठ महिन्याला त्रिविक्रम, आषाढ महिन्याला वामन, असे प्रत्येकाला स्वामी मिळाले. श्रावण महिन्याला तर साक्षात भोलेनाथ महादेवांचा आशीर्वाद मिळाला. मार्गशीर्ष महिन्याला स्वतः भगवान श्रीकृष्णांनी आपलं स्वरूप मानलं. असे हे 12 महिने आपापल्या जागी मोठ्या रुबाबात, गर्वात आणि आनंदात बसले होते. प्रत्येकाला स्वतःचा असा एक मान होता, सन्मान होता. प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही सणवार आले होते. चैत्रात गुढीपाडवा, रामनवमी होते. श्रावणात तर सणांची नुसती रेलचेल होती. भाद्रपदात गणपती बाप्पा येत होते. आश्विनात नवरात्र आणि दिवाळी होती. सगळे महिने आनंदी होते.
पण श्रोते हो, जसा तो गणितातला फरक साठत गेला आणि हा अधिक महिना तयार झाला तशी गडबड झाली. हा महिना तयार तर झाला, पण याला कोणीच स्वामी नव्हता, याला कोणीच वाली नव्हता. तो अगदी पोरका होता, मलमास होता, मलिन होता. त्याच्यात न कोणते सणवार येत होते, न कोणती शुभकार्य होत होती, न कोणाचं लग्न, न कोणाची मुंज, न वास्तुशांती, न डोहाळे जेवण. सगळे लोक या महिन्याला अत्यंत अशुभ मानायचे. अरे, हा तर मलमास आहे, यात काही चांगलं काम करू नका बरं, नाहीतर अपशकुन होईल, असं म्हणून सगळे त्याला हिणवायचे, त्याला टाळायचे. एखादी चांगली गोष्ट करायची ठरवली आणि कुणी विचारलं कधी करायची, तर लगेच घरचे वयस्कर लोक सांगायचे, सध्या नको रे बाबा, मलमास सुरू आहे, त्याला तो शुभ नाहीये, तो संपू दे, चांगला महिना लागू दे, मग बघू. आता तुम्हीच सांगा मायबाप श्रोते हो, तुम्हाला जर घरात कोणी विचारलंच नाही, तुम्हाला एका अंधाऱ्या कोपऱ्यात बसवून ठेवलं, तर तुम्हाला कसं वाटेल? तुमचे सगळे भाऊ बहीण मजेत आहेत, त्यांचे लाड होत आहेत, आणि तुम्हाला कोणी साधं पाणीही विचारत नाहीये, तर कसं वाटेल? खूप वाईट वाटेल ना? अपमानित झाल्यासारखं वाटेल, काळीच तुटून जाईल. अगदी तसंच, हुबेहूब तसंच या बिचाऱ्या अधिक मासाला वाटलं. त्याला वाटायचं, अरे मी पण तर ब्रह्मदेवानेच निर्माण केलेला एक महिनाच आहे ना, माझ्या आंब्यावर पण 30 दिवस आहेतच ना, मग माझ्या वाट्याला असा दुजाभाव का? मला का सगळे असे झिडकारतात? तो अगदी रडकुंडीला आला. त्याचा अपमान त्याला सहन होईना. तो असाच रडत रडत, डोळ्यांतून घळाघळा अश्रू ढाळत स्वर्गात गेला. त्याला वाटलं, तिथे देव आपली नक्की काहीतरी समजूत काढतील. स्वर्गात इंद्र, वरुण, कुबेर, अग्नी सगळे देव आपापल्या सोन्याच्या सिंहासनावर विराजमान होते. तिथे अप्सरांचं नृत्य चालू होतं, गंधर्व गायन करत होते. अधिक मास तिथे गेला आणि हात जोडून उभा राहिला. पण आश्चर्य बघा, कुणीच त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. इंद्राने तर त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं. बाकीच्या देवांनीही नाक मुरडलं. हा अशुभ मलमास इथं स्वर्गात कशाला आला, अशी कुजबूज सुरू झाली. अधिक मासाला तिथेही कुणीच आसरा दिला नाही. शेवटी तो अत्यंत निराश झाला. त्याचे पाय जड झाले. पण त्याला एकाची आठवण आली. तो सरळ वैकुंठाच्या दिशेने निघाला. वैकुंठ, जिथे साक्षात भगवान विष्णू शेष नागावर विराजमान असतात, जिथे माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपत असते. अधिक मास तिथे पोहोचला. वैकुंठाचं ते तेज, ती शांतता पाहून तो थोडा भारावला. पण त्याच्या मनातलं दुःख काही कमी झालं नव्हतं. तो तसाच धावत गेला आणि त्याने साक्षात वैकुंठाधिपती भगवान श्री विष्णूंच्या, आपल्या लाडक्या नारायणच्या चरणांवर झेप घेतली. त्याने त्यांचे पाय घट्ट धरले आणि त्याच्या डोळ्यांतला बांध फुटला. त्याने साक्षात भगवंताच्या पायावर डोकं ठेवलं आणि तो ढसाढसा रडू लागला. हे भगवंता, हे दीनानाथा, हे जगतपालका, मला का निर्माण केलं तुम्ही? काय चूक होती माझी? सगळे मला अशुभ म्हणतात, मला कुणीच जवळ करत नाही, माझा कुणीच स्वामी नाही, मला घरातला एक कोपराही मिळत नाही. मला हे जगणं नकोसं झालंय प्रभू. मला या दुःखातून, या अपमानातून मुक्त करा देवा, मला संपवून टाका. असा आर्त टाहो त्याने फोडला. त्याचे ते काळीच पिळवटून टाकणारे शब्द, त्याचे ते दुःख पाहून तिथे असलेल्या नारद मुनींना आणि इतर देवांनाही वाईट वाटलं. वैकुंठात एकदम शांतता पसरली. पण श्रोते हो, नारायण तर करुणाकर आहेत, दीनांचे नाथ आहेत, ते अनाथानाथ आहेत. त्यांना त्या अधिक मासाची दया आली. त्यांनी खाली वाकून त्याला अत्यंत प्रेमाने उठवलं. जशी एखादी आई आपल्या रडणाऱ्या लेकराला जवळ घेते, तसं भगवंतांनी त्याला जवळ घेतलं. त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवला आणि अत्यंत शांत, गंभीर आणि प्रेमळ स्वरात ते म्हणाले, अरे बाळा, रडू नकोस, शांत हो. जो कुणाचा नसतो, ज्याचा जगात कुणी वाली नसतो, त्याचा मी असतो. ज्याला कुणी वाली नाही, त्याचा मी कैवारी असतो. हे संपूर्ण जग माझ्याच इच्छेने चालतं. माझ्या संकल्पाशिवाय इथे काहीही घडत नाही. मग तू असा निराश का होतोस? अधिक मास हुंदके देत म्हणाला, पण देवा, सगळे माझा तिरस्कार करतात, मला मलमास म्हणून हिणवतात. माझ्या काळात कोणीही शुभ कार्य करत नाही, सगळे मला अपवित्र मानतात. मला माझं अस्तित्वच नकोसं वाटतंय. मला सांगा, मी कोणाकडे जाऊ? कोण मला स्वीकारेल? तेव्हा भगवान विष्णूंनी थोडा विचार केला. त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य उमटलं. त्यांनी अधिक मासाचा हात धरला. चल माझ्यासोबत, असं म्हणून त्यांनी त्याला सोबत घेतलं आणि ते गोकुळातल्या भगवान श्रीकृष्णाकडे, म्हणजे स्वतःच्याच एका अत्यंत मनमोहक रूपाकडे निघाले. ते दोघे गोलोकात पोहोचले.
गोलोकाची शोभा काय वर्णावी. तिथे सतत आनंदाचा वर्षाव होत असतो. तिथे भगवान श्रीकृष्ण कन्हैया आपल्या बासरीच्या धुंदीत मग्न होता. आजूबाजूला हजारो गायी वासरे आनंदाने चरत होती. गोपी कृष्णाच्या बासरीच्या तालावर मुग्ध होऊन देहभान विसरल्या होत्या. यमुनेचे पाणीही तो बासरीचा नाद ऐकून संथ वाहत होतं. विष्णूंनी श्रीकृष्णाला हाक मारली. कृष्णाने बासरी ओठांवरून दूर केली आणि विष्णूंकडे पाहिलं. विष्णूंनी मग श्रीकृष्णाला सगळी हकीकत सांगितली. त्या बिचाऱ्या अधिक मासाचं दुःख, देवांनी केलेला त्याचा अपमान, लोकांचा तिरस्कार, सगळं काही सविस्तर सांगितलं. श्रीकृष्णाने आपली बासरी खाली ठेवली. तो स्वतः चालत अधिक मासाजवळ आला. त्याने त्या अधिक मासाकडे पाहिलं. श्रीकृष्णाच्या त्या टपोऱ्या कमळासारख्या डोळ्यांत असीम करुणा होती, अपार प्रेम होतं. त्याने स्वतःच्या पीतांबराने अधिक मासाचे डोळे पुसले. त्याने त्याला घट्ट मिठी मारली. श्रोते हो, केवढी मोठी ही गोष्ट. साक्षात त्रिभुवनाचा मालक, ज्याच्या एका इशाऱ्यावर हे ब्रह्मांड चालतं, जो परमेश्वर आहे, तो एका टाळलेल्या, अशुभ मानलेल्या मलिन महिन्याला चक्क छातीशी कवटाळतो. हाच तर भगवंताचा खरा महिमा आहे. तो दीनांना, दुबळ्यांना, नाकारलेल्यांना कधीच वाऱ्यावर सोडत नाही. तो भक्तीचा आणि प्रेमाचा भुकेला असतो. श्रीकृष्ण हसून एका अतिशय आश्वासक स्वरात म्हणाले, अरे अधिक मासा, तू अजिबात रडू नकोस. आजपासून तुझे सगळे दुःख संपले. आजपासून तू अनाथ नाहीस. आजपासून मी स्वतः तुझा स्वामी आहे. मी तुझा वाली आहे. हे ऐकताच अधिक मासाला स्वर्ग 2 बोटं उरल्यासारखं वाटलं. पण श्रीकृष्ण तिथेच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले, माझा सर्वात प्रिय नाव पुरुषोत्तम आहे. मी पुरुषांमध्ये उत्तम आहे म्हणून मला पुरुषोत्तम म्हणतात. आणि आजपासून मी हे माझं अत्यंत लाडकं आणि पवित्र नाव तुला देत आहे. इथून पुढे संपूर्ण जगात तू मलमास नाही तर पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील. तुझा हा मलिनपणाचा कलंक मी आज कायमचा धुवून टाकत आहे. काय तो आनंद, काय तो सोहळा. अधिक मासाचा चेहरा अगदी खुलून गेला. जसं एखाद्या उन्हात सुकलेल्या, कोमेजलेल्या झाडाला अचानक अमृताचा शिडकावा मिळावा तसा तो प्रफुल्लित झाला. त्याच्या डोळ्यातले दुःखाचे अश्रू एका क्षणात आनंदाश्रूत बदलले. त्याने साष्टांग नमस्कार घालून श्रीकृष्णाचे आणि भगवान विष्णूंचे आभार मानले. पण तरीही अधिक मासाच्या मनात एक छोटीशी शंका होतीच. तो हात जोडून अतिशय नम्रपणे म्हणाला, प्रभू, तुम्ही मला इतकं मोठं नाव दिलं, मला तुमचं करून घेतलं, त्याबद्दल मी जन्मोजन्मी तुमचा ऋणी आहे. पण देवबाप्पा, लोक मला खरंच आदर देतील का? माझ्यामध्ये लौकिक शुभकार्ये तर अजूनही वर्जच आहेत ना. मग लोक माझी वाट का पाहतील? लोक माझा सन्मान कसा करतील? तेव्हा श्रीकृष्णाने खळाळून हसत त्याला एक प्रचंड मोठं वरदान दिलं. ते म्हणाले, हे पुरुषोत्तम मासा, ऐक, मी तुला केवळ माझं नावच दिलं नाहीये, तर माझं सगळं ऐश्वर्य, माझे सगळे गुण, माझी सगळी ताकद मी तुला अर्पण करत आहे. आजपासून सगळ्या महिन्यांमध्ये तू सर्वात श्रेष्ठ मानला जाशील. कार्तिक, माघ, वैशाख, श्रावण यांसारख्या अत्यंत पवित्र महिन्यांपेक्षाही तुझं महत्त्व कैक पटीने अधिक असेल. श्रीकृष्ण पुढे समजावत म्हणाले, हे बघ, या तुझ्या काळात भलेही कोणती लौकिक शुभकार्य जसे कुणाचे लग्न, कुणाची मुंज किंवा वास्तुशांती होणार नाहीत, पण एक आध्यात्मिक आणि पारमार्थिक कार्यांसाठी तू संपूर्ण वर्षातला सर्वात उत्तम आणि पवित्र महिना असशील. जो कोणी या तुझ्या मासात व्रत, वैकल्य, दानधर्म, जप, तप आणि माझ्या नामाचा गजर करेल, त्याला इतर कोणत्याही महिन्यात केलेल्या पुण्याच्या हजारो पटीने अधिक फळ मिळेल. श्रोते हो, ऐकलत का? हजारो पटीने अधिक फळ. म्हणूनच तर हा महिना नुसता अधिक मास नाहीये. तो नुसता दिवसांनी अधिक नाही, तर तो पुण्यानेही अधिक आहे, फळाने अधिक आहे. इतर वेळेस तुम्ही वर्षभर जी साधना करता त्यापेक्षा या एका महिन्यात केलेल्या साधनेचं फळ त्वरित आणि अनेक पटींनी मिळतं. श्रीकृष्णाने पुन्हा ठणकावून सांगितलं, जो कोणी या पुरुषोत्तम मासात अत्यंत श्रद्धेने, प्रेमाने आणि निस्वार्थ भावनेने माझी भक्ती करेल, त्याचे सगळे पाप मी एका क्षणात नष्ट करेन. तो या जन्म मृत्यूच्या चक्रातून, या 84 लाखांच्या फेऱ्यातून कायमचा मुक्त होईल आणि त्याला शेवटी माझ्या या गोलोकाची म्हणजेच वैकुंठाची प्राप्ती होईल.
त्याच्या घरात कधीही अन्नाची किंवा धनाची ददात पडणार नाही. तिथे नेहमी सुख, शांती आणि समृद्धी नांदेल, हा माझा तुला शब्द आहे. अशी ही अधिक मासाची अत्यंत गोड, रसाळ आणि मनाला भेडणारी कथा आहे श्रोतेहो. ज्याला जगात कोणी वाली नव्हता, जो सगळ्यांनी नाकारला होता, त्याला साक्षात भगवंताने आपलासा केला आणि त्याला थेट सर्वोच्च स्थानावर नेऊन बसवलं. या कथेवरून आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे भगवंताच्या दरबारात कोणी लहान किंवा मोठा नसतो. तिथे कोणी गरीब नसतो, कोणी श्रीमंत नसतो. तिथे कोणी शुभ किंवा अशुभ नसतो. तिथे फक्त एकाच गोष्टीला किंमत आहे, आणि ती म्हणजे तुमच्या मनातला भाव, तुमची शुद्ध भक्ती. आता तुम्ही म्हणाल, ताई कथा तर खूपच छान सांगितली तुम्ही. ऐकताना अंगावर काटा आला आणि डोळ्यात अगदी पाणी उभं राहिलं. देवाची लीलाच अगाध आहे. पण आता आम्हाला हे सांगा की या इतक्या पवित्र महिन्यात आम्ही नक्की करायचं तरी काय? आम्ही संसारी माणसं, आम्हाला खूप काही कठीण व्रतवैकल्ये जमत नाहीत. मग आम्ही साधं सोपं असं काय करावं ज्याने आम्हाला हे हजारो पटीने मिळणारं पुण्य प्राप्त होईल? काही सोपे उपाय सांगा ना. तर श्रोते हो, मी नक्कीच सांगते. अजिबात काळजी करू नका. अतिशय सोप्या आणि कुणालाही सहज करता येतील अशा 10 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी शांतपणे आणि लक्ष देऊन ऐका. या पुरुषोत्तम मासात या खालील 10 गोष्टींपैकी जेवढ्या तुम्हाला शक्य होतील तेवढ्या नक्की करा. भगवंताची तुमच्यावर नक्कीच कृपा होईल. सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे नित्य नामस्मरण. श्रोते हो, आपण सगळे या कलियुगात जगत आहोत. कलियुगात माणसाकडे वेळ कमी आणि व्याधी जास्त आहेत. अशा वेळी मोठे मोठे यज्ञ करणं किंवा कठीण तपश्चर्या करणं आपल्याला शक्य नाही. म्हणूनच आपल्या संतांनी सांगितलंय, कलियुगात नामस्मरणासारखं दुसरं कोणतंच सोपं, मोफत आणि प्रभावी साधन नाही. या अधिक मासात सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री डोळे मिटेपर्यंत तुमच्या मुखात सतत भगवंताचं नाव असू द्या. ओम नमो भगवते वासुदेवाय, हरे रामा हरे कृष्ण, श्रीकृष्ण शरणम मम, किंवा आपला लाडका रामकृष्ण हरी, यांपैकी कोणताही मंत्र जो तुम्हाला आवडेल त्याचा जप चालू राहू द्या. स्वयंपाक करताना, गाडी चालवताना, ऑफिसचं काम करताना, अगदी झाडू मारताना सुद्धा मनातल्या मनात देवाचं नाव घेता येतं. याला काही पैशाचा खर्च नाहीये, फक्त तुमच्या मनाची तशी ओढ हवी. नामस्मरणाने मन शुद्ध होतं आणि देवाशी अनुसंधान जोडलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे पहाटेचे स्नान. याला आपण ब्राह्ममुहूर्तावरचं स्नान असं म्हणतो. या संपूर्ण महिन्यात शक्य असल्यास कोणत्याही जवळच्या नदीवर जाऊन स्नान करावं किंवा एखाद्या तीर्थावर जावं. पण आता शहरात राहणाऱ्यांना हे रोज शक्य नसतं. मग अशा वेळी काय करावं? तर निदान आपल्या घरीच सूर्योदयाच्या आधी म्हणजे पहाटे उठून स्नान करावं. तुमच्या अंघोळीच्या पाण्यात थोडेसे काळे तीळ, एखादं तुळशीपत्र किंवा जर घरात गंगेचं पाणी असेल तर त्याचे 2 थेंब नक्की टाका. हे पाणी साध्या पाण्यासारखं राहत नाही, तर ते तीर्थ बनतं. या पहाटेच्या स्नानाने शरीराचा आळस निघून जातो, शरीर शुद्ध होतं आणि दिवसभर मन अगदी प्रसन्न आणि उत्साहित राहतं. तिसरी आणि अत्यंत पुण्यदायी गोष्ट म्हणजे दीपदान. श्रोते हो, या पुरुषोत्तम महिन्यात दीपदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जसा दिव्याचा एक छोटासा प्रकाश पूर्ण खोलीतला काळोख दूर करतो, तसाच तो आपल्या आयुष्यातला अज्ञानाचा आणि दुःखाचा अंधारही दूर करतो. या महिन्यात रोज संध्याकाळी देवासमोर तर दिवा लावाच, पण त्यासोबतच जवळच्या एखाद्या मंदिरात जाऊन दिवा लावा. तुळशी वृंदावनाजवळ आवर्जून दिवा ठेवा किंवा एखाद्या पिंपळाच्या किंवा आवळ्याच्या झाडाखाली संध्याकाळी दिवा लावा. शक्य असल्यास हा दिवा गाईच्या साजूक तुपाचा असावा, नाहीतर तिळाच्या तेलाचा लावला तरी चालतो. या दीपदानाने तुमच्या आयुष्यात कायम प्रकाशाची उधळण होईल आणि दारिद्र्य दूर पळून जाईल. चौथी गोष्ट आहे दानधर्म. आपल्या हिंदू धर्मात दानाला खूप महत्त्व आहे आणि तेही या अधिक मासात केलं तर त्याचं फळ 1000 पटीने मिळतं. आता दान काय करावं? तर ज्याची जशी ऐपत असेल, ज्याची जशी क्षमता असेल तसं दान करावं. कुणालाही कर्ज काढून किंवा स्वतःला त्रास देऊन दान करू नये. तुम्ही एखाद्या भुकेल्या माणसाला अन्नदान करू शकता, एखाद्या गरजूला अंगावर वस्त्र देऊ शकता. शक्य असल्यास गोदान म्हणजे गाईचं दान करा, जे अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं, किंवा एखाद्या गरजू विद्वान ब्राह्मणाला महिनाभर पुरेल एवढा शिदा दान करा. पण श्रोते हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, दान हे नेहमी सत्पात्री असावं, म्हणजे योग्य व्यक्तीला दिलेलं असावं.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दान करताना मनात चुकूनही अहंकार येता कामा नये की मी एवढं मोठं दान दिलं. उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हातालाही कळू नये इतकी गुप्तता आणि नम्रता त्यात असावी. 5वी गोष्ट म्हणजे श्रीमद भागवत किंवा भगवद्गीतेचं वाचन आणि श्रवण. या महिन्यात श्रीमद भागवत कथा ऐकणं किंवा ती स्वतः वाचणं अतिशय पुण्यकारक मानलं जातं. जर तुम्हाला पूर्ण भागवत वाचणं शक्य नसेल तर रोज भगवद्गीतेचा किमान एक अध्याय तरी नक्की वाचावा. आजकाल तर वेळेची खूप कमतरता असते. मग अशा वेळी काय करावं? तर वेळ कमी असेल तर किमान गीतेचे काही निवडक श्लोक तरी अर्थासहित रोज वाचावेत किंवा माझ्यासारख्या पुणाचे यूट्यूबवरचे कथेचे व्हिडिओ ऐकावेत. यामुळे मनाला एक वेगळीच शांती मिळते, विचारांना योग्य दिशा मिळते आणि आयुष्यात जेव्हा कठीण प्रसंग येतात तेव्हा मार्ग कसा काढायचा हे समजतं. 6वा उपाय आहे उपवास किंवा एकभुक्त राहणे. आता हे ज्याच्या त्याच्या प्रकृतीवर आणि तब्येतीवर अवलंबून आहे. ज्यांना शक्य आहे, ज्यांची तब्येत चांगली आहे, त्यांनी हा पूर्ण महिना एकभुक्त राहावं. एकभुक्त म्हणजे दिवसातून फक्त एकदाच जेवण करणे आणि बाकी वेळ केवळ देवाचं नामस्मरण करणे. जर ते शक्य नसेल तर निदान फराळावर म्हणजे दूध फळांवर राहावं. आपल्या संतांनी सांगितलंय, शरीराला जेव्हा आपण थोडा त्रास देतो तेव्हाच मन खऱ्या अर्थाने देवाकडे वळतं. पोट खूप भरलेलं असलं की माणसाला फक्त झोप येते, भक्ती होत नाही. पण श्रोते हो, मी पुन्हा सांगेन, स्वतःची तब्येत सांभाळून डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हे उपवासाचे नियम पाळावेत. देवाला तुमचा त्रास नकोय, तुमचा भाव हवाय. 7वी गोष्ट ऐकायला तुम्हाला थोडी कठीण वाटेल, पण ती आहे जमिनीवर झोपणे. होय, या अधिक मासात शक्य असेल तर गादीवर न झोपता जमिनीवर साधी सतरंजी किंवा चटई अंथरून झोपण्याचा नियम पाळावा. आता तुम्ही म्हणाल, याने काय होतं? तर जमिनीवर झोपल्याने माणसाच्या शरीरात साधेपणा येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोक्यातला अहंकार कमी होतो. आपण कितीही मोठे असलो तरी शेवटी आपल्याला याच मातीत मिळायचं आहे याची जाणीव होते. देहाची जी फाजील आसक्ती आहे ती कमी करण्यासाठी आपल्या शास्त्रात सांगितले हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. 8वी गोष्ट आहे जी आपल्या महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे, ती म्हणजे 33 अनारस्यांचे किंवा अपुपांचे दान. ही आपल्याकडे चालत आलेली खूप जुनी आणि पारंपरिक प्रथा आहे. या महिन्यात 33 जाळीदार आणि गोड अनारसे तयार केले जातात. ते एका सुंदर तांब्याच्या किंवा पितळेच्या ताटात ठेवले जातात आणि ते ताट एखाद्या सत्पात्र ब्राह्मणाला किंवा आपल्या घरच्या जावयाला, ज्याला आपण विष्णूचं रूप मानतो, दान देण्याची प्रथा आहे. आता तुम्ही म्हणाल 33च का? तर यामागे 33 कोटी देवांना एकाच वेळी तृप्त करण्याची अत्यंत सुंदर भावना असते. हे दान देताना सोबत वेडा, सुपारी आणि आपल्या ऐपतीप्रमाणे दक्षिणा ठेवायला अजिबात विसरू नका. 9वी गोष्ट म्हणजे तीर्थयात्रा. आयुष्यभर आपण संसाराच्या गाड्यात जुंपलेले असतो, पण या अधिक मासात शक्य असल्यास वेळ काढा आणि पंढरपूर, आळंदी, देहू, त्र्यंबकेश्वर, काशी, प्रयाग किंवा तुमच्या घराजवळ जे कोणतंही पवित्र तीर्थक्षेत्र असेल तिथे आवर्जून भेट द्या. तिथे जाऊन दर्शन घ्या. तीर्थाच्या ठिकाणी पवित्र नद्यांमध्ये केलेलं स्नान आणि तिथल्या देवाचं घेतलेलं दर्शन हे माणसाचे जन्मोजन्मीचे पाप धुवून काढतं, असं आपलं शास्त्र अत्यंत ठामपणे सांगतं. आणि जर प्रत्यक्ष जाणं शक्य नसेल तर घरी बसल्या बसल्या डोळे मिटून त्या तीर्थक्षेत्राचं मानसिक दर्शन घ्या. देव तेही मान्य करतो. आणि 10वी शेवटची गोष्ट म्हणजे सत्यनारायणाची पूजा. या पुरुषोत्तम मासात कोणत्याही एका चांगल्या दिवशी घरात श्री सत्यनारायणाची पूजा आवर्जून करावी. संपूर्ण कुटुंबाने, नवरा बायको, मुले सर्वांनी एकत्र बसून ही पूजा करावी आणि ब्राह्मणाच्या मुखातून सत्यनारायणाची ती गोड कथा श्रवण करावी. आजकाल कुटुंब एकत्र बसणं दुर्मिळ झालंय. या पूजेच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी तर नांदतेच, पण कुटुंबातील सदस्यांमध्ये, नवरा बायकोंमध्ये एकमेकांबद्दलचं प्रेम आणि आदरही वाढतो. तर माझ्या मायबाप श्रोते हो, या त्या 10 गोष्टी आहेत ज्या आपण या पवित्र अधिक मासात अगदी सहज करू शकतो. पण या सगळ्या गोष्टी सांगताना मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा सांगेन. ती गोष्ट म्हणजे भक्ती आणि भाव. तुम्ही यापैकी काहीही करा किंवा काहीच नाही करू शकलात तरी चालेल, पण जे कराल ते अगदी मनापासून करा. ओझे वाटून करू नका. प्रेमाने आणि श्रद्धेने करा. देव तुमच्या पैशाचा किंवा दानाचा भुकेला नसतो.
तो फक्त तुमच्या भावाचा भुकेला असतो. तुम्ही त्याला सोन्याचं ताट नाही दिलं तरी चालेल, पण अंगणातलं एक साधं फूल जरी प्रेमाने आणि डोळ्यात पाणी आणून दिलं तरी तो जगन्नाथ तेवढ्यानेच खुश होतो. त्याला तुमच्या सोन्या चांदीची अजिबात गरज नाही. ही आजची अधिक मासाची कथा आपल्याला खूप मोठा धडा शिकवते. ती आपल्याला काय सांगते? तर हेच की या जगात कोणीही कुचकामी नसतं. देवाने निर्माण केलेली कोणतीही गोष्ट टाकाऊ नसते. प्रत्येकामध्ये काहीतरी चांगलं नक्कीच दडलेलं असतं. कोणीही अशुभ नसतं. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवंताची भक्ती केल्याने या जगात अशक्य असं काहीच राहत नाही. असाध्य ते साध्य होतं. विचार करा, जो मलमास होता, ज्याला जगात कोणीही विचारत नव्हतं, ज्याला सगळे अशुभ म्हणायचे, तो केवळ भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने, त्यांच्या भक्तीने थेट पुरुषोत्तम मास झाला, महिन्यांचा राजा झाला. मग आपण तर माणसं आहोत. आपण जर थोडासा वेळ काढून त्या भगवंताची भक्ती केली, त्याला मनापासून हाक मारली, तर तो साक्षात देव आपला उद्धार करणार नाही का? नक्कीच करेल. 100% करेल. तो नेहमीच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. फक्त आपण त्याला प्रेमाने हाक मारण्याची गरज आहे. चला तर मग या मंगलमय आणि पवित्र पुरुषोत्तम मासात आपण सगळे मिळून त्या भगवंताची अनन्य भावे भक्ती करूया. आपल्या मनात चांगले विचार आणूया. कुणाचंही वाईट न चिंतता चांगले कर्म करूया आणि आपलं हे दुर्मिळ मानवी जीवन खऱ्या अर्थाने सार्थकी लावूया. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तर माझा लाडक्या रसिक मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही आजची अधिक मासाची सविस्तर कथा? मला खात्री आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल आणि यातून तुम्हाला काहीतरी नवीन चांगलं शिकायला मिळालं असेल. ही कथा वाचताना आणि तुमच्यापर्यंत पोहोचवताना मला स्वतःलाही खूप खूप आनंद झाला आणि माझं मनही खऱ्या अर्थाने भक्तिभावाने भरून आलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझी ही सांगण्याची पद्धत मनापासून आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा बरं का. तुमचं ते एक छोटंसं लाईक मला अशीच नवीन नवीन आणि अभ्यासपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप ताकद आणि प्रोत्साहन देतं. तसंच ही मोलाची माहिती फक्त स्वतःपुरतीच मर्यादित ठेवू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांच्या व्हॉट्सॲप ग्रुप्सवर आणि घरच्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पवित्र कथेचं फळ आणि पुण्य मिळेल आणि त्यांनाही अधिक मासाचं खरं महत्त्व समजेल. ज्ञान वाटल्याने नेहमी वाढतच असतं. आणि हो, अशाच नवनवीन सुंदर सुंदर कथा, संत चरित्रे, संतांची प्रवचने, आपले सणवार यांची सविस्तर माहिती आणि मनाला शांती देणारे आध्यात्मिक विचार रोज ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका हां. आणि त्याच्याच शेजारी असलेल्या छोट्याशा बेल आयकनवरही क्लिक करा. म्हणजे काय होईल तर जेव्हा जेव्हा मी एखादा नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा त्याची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर लगेच मिळेल आणि तुमचा कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ मिस होणार नाही. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, तुम्हाला ही कथा कशी वाटली किंवा तुम्हाला अजून कोणत्या देवांच्या, संतांच्या कथा ऐकायला आवडतील ते मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा. मी तुमच्या प्रत्येक कॉमेंटची अतिशय आतुरतेने वाट बघत असते आणि शक्य तितक्या कॉमेंट्सना उत्तर देण्याचाही प्रयत्न करते. चला तर मग मंडळी, आज इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन, रंजक आणि सुंदर कथेसोबत. तोपर्यंत त्या सावळ्या विठ्ठलाच्या नामात दंग रहा, नेहमी आनंदी रहा, खूप हसत रहा आणि स्वतःची आणि घरच्यांची काळजी घ्या. सुरक्षित रहा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.